किडनी आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा असा एक अवयव आहे। किडनी रक्त साफ करण्याचं काम करत असतं आणि आपल्या शरीरामध्ये जेवढे काही विषारी पदार्थ तयार झालेले आहेत त्यांना बाहेर काढून टाकण्याचं काम किडनी करत असते। अशामध्ये जर किडनीला काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे लक्षणं दिसतात, ज्यावरून आपण सहजपणे ओळखू शकतो की आपली किडनी व्यवस्थितपणे काम करत नाही किंवा आपल्या किडनीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे। आणि जर तुम्ही सुरुवातीलाच ओळखलं की किडनीला काहीतरी प्रॉब्लेम होत आहे तर किडनी 100% पूर्णपणे बरी होत असते। कारण जी कोणती बिमारी असेल, जो कोणता आजार असेल, जर तुम्हाला तो सुरुवातीलाच कळला तर तो 100% पूर्ण बरा होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही लक्षणं सांगणार आहे ते जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर त्याचा गंभीरपूर्वक विचार करा, कारण होऊ शकतं की तुमची किडनी खराब होत आहे। चला तर मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओची सुरुवात करतो। किडनी आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे। रक्त साफ करण्याचं काम करत असतं, सोबतच आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करण्याचं काम सुद्धा किडनी करत असते आणि आपल्या शरीरामध्ये काही घातक पदार्थ जमा होऊ नये यावर सुद्धा लक्ष किडनीच ठेवत असते किंवा किडनीच हे काम करत असते। अशामध्ये जर किडनी व्यवस्थितपणे काम करत नसेल तर सगळ्यात पहिलं लक्षण दिसतं ते म्हणजे लघवीवर परिणाम होतो। आता गरजेपेक्षा जास्त जर लघवी येत असेल किंवा संध्याकाळी तुम्ही झोपलेले आहात आणि फक्त लघवीसाठी तुम्हाला जाग येते, ते पण एकदा नाही तर दोनदा तीनदा जाग आल्या आणि हे मागील काही दिवसापासून अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला सुरू झालेला आहे, तर यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की तुमची किडनी व्यवस्थितपणे काम करत नाही आणि होऊ शकतं की तुमच्या किडनीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे किंवा तुमची किडनी खराब होत आहे। म्हणून मागील काही दिवसापासून जर तुम्हाला वारंवार लघवी येत आहे, रात्री झोपेतून तुम्ही लघवीसाठी 2-3 वेळेस उठत आहात, तर हे एक प्रमुख लक्षण आहे ज्यामुळे आपल्याला कळतं की किडनी खराब होत आहे। आणि विशेष म्हणजे एकदम सुरुवातीला दिसणारं हे लक्षण आहे। त्यानंतर 2 नंबरचं लक्षण आहे लघवी खूप जास्त पिवळी होणे किंवा गडद होणे। जर गरजेपेक्षा जास्त लघवी गडद होत आहे, पिवळी होत आहे, तसेच लघवी करताना रक्त आल्यासारखं वाटत आहे, यापैकी जरी कोणतं लक्षण दिसत असेल तरी सुद्धा आपली किडनी खराब होत आहे असं तुम्ही समजू शकता। त्यानंतर पुढचं एक प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे लघवी करताना खूप जास्त जळजळ होणे किंवा खूप जास्त त्रास होणे। जसा उन्हाळी लागल्यानंतर आपल्याला जसा त्रास होतो, अगदी त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही लघवी करत असता तेव्हा त्रास होत असतो किंवा लघवी होत नाही असं वाटत असतं, तर हे सुद्धा किडनी खराब होण्याचं एक प्रमुख लक्षण मानलं जातं। त्यानंतर पुढचं लक्षण आहे कमजोरी, थकावट किंवा काहीच करण्याची इच्छा न होणे। आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, किडनी आपलं रक्त साफ करण्याचं काम करत असते आणि जर किडनी रक्त साफ व्यवस्थितपणे करत नसेल तर यामुळे आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ खूप जास्त जमा होतात आणि याच कारणामुळे आपल्याला खूप जास्त थकवा आल्याचं जाणवत असतं, रक्त कमी होण्याचं प्रमाण वाढतं आणि यामुळे ॲनिमिया होतो आणि ॲनिमिया झाल्यामुळे आपल्याला काही करण्याची इच्छा होत नाही किंवा खूप जास्त थकावट जाणवत असते, खूप जास्त आळस जाणवत असतो। मागील काही दिवसापासून जर तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी जाणवत असतील किंवा तुम्हाला जर असं कळून येत असेल की खूप जास्त आपण आळशी झालोय, तर होऊ शकतं की हे एक किडनी खराब होण्याचं लक्षण आहे। त्यानंतर पुढचं लक्षण आहे त्वचेला खाज सुटते। जसं की मी तुम्हाला सांगितलं, किडनी रक्त साफ करण्याचं काम करत असते आणि जर किडनी रक्त साफ व्यवस्थितपणे करत नसेल तर शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा व्हायला लागतात आणि विषारी पदार्थ एकदा जमा व्हायला लागले की आपल्याला आपल्या शरीराची खाज सुटल्या असं वाटत असतं, जागोजाग आपल्याला खाजवावंसं वाटत असतं। मागील काही दिवसापासून जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या जाणवत असेल तर तुम्ही एकदा किडनीची तपासणी नक्कीच करायला पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे शरीराच्या विविध भागावर सूज येणे। जसं की हातावर सूज येणे, पायावर सूज येणे, डोळ्याच्या खाली सूज येणे, चेहरा सुजणे, अशा प्रकारचे जर लक्षणे दिसत असतील तर हे किडनी खराब होण्याचं प्रमुख लक्षणापैकी एक लक्षण आहे। आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की किडनी घातक पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर काढत असते, मग तुम्हीच विचार करा, जर आपल्या शरीरातील घातक पदार्थ किंवा विषारी पदार्थ बाहेर पडत नसतील आणि ते आपल्या शरीरामध्ये जमा व्हायला लागले तर यामुळेच आपल्या शरीराच्या विविध भागावर सूज येऊ शकते। आणि जर तुम्हाला मागील काही दिवसापासून असं जाणवत असेल की तुमच्या शरीराच्या विविध अंगावर सूज आलेली आहे तर होऊ शकतं की तुमची किडनी खराब होत आहे। म्हणून याकडे तुम्ही दुर्लक्ष अजिबात नाही करायला पाहिजे आणि लवकरच डॉक्टरांकडे जाऊन दाखवायला पाहिजे, कारण हे किडनी खराब होण्याचं प्रमुख लक्षण मानलं जातं। त्यानंतरचं पुढचं लक्षण आहे बीपी वाढणे। मागील
काही दिवसापासून जर अचानकपणे तुमचा बीपी वाढत आहे किंवा ब्लड प्रेशर तुमचं नियंत्रित राहत नाही, तर हे सुद्धा किडनी खराब होण्यामुळे होऊ शकतं. किडनी जर व्यवस्थितपणे काम करत नसेल तर बीपी सुद्धा वाढू शकतो. म्हणून जर मागील काही दिवसापासून तुमचा बीपी वाढत असेल तर हे सुद्धा किडनी खराब होण्याचं एक लक्षण असू शकतं. त्यानंतर आहे चक्कर येणं किंवा उलटी आल्यासारखं होणं. आता आपल्या शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त विषारी पदार्थ जमा झाले, आपल्या शरीराची शुद्धीकरणच होत नाही, तर यामुळे आपल्याला चक्कर आल्यासारखं आणि उलटी आल्यासारखं जाणवतं. दिवसातून जर तुम्हाला 4-5 वेळेस उलटी आल्यासारखं जाणवत आहे परंतु उलटी होत नाही, तर हे सुद्धा किडनी खराब होण्याचं एक प्रमुख लक्षण आहे. तर वरीलपैकी मी जेवढे पण तुम्हाला लक्षणं सांगितलेले आहेत, मागील काही दिवसापासून जर ते तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर वेळेवरच तुम्ही किडनीची तपासणी करून घ्यायला पाहिजे. कारण सुरुवातीचे हे लक्षण आहेत आणि सुरुवातीला कोणत्या पण गोष्टीचं जर आपण ट्रीटमेंट केली, इलाज केला तर ती पूर्णपणे बरी होत असते. म्हणून मागील काही दिवसापासून जर तुमच्या शरीरामध्ये हे लक्षणं दिसत असतील तर एकदा तुम्ही नक्कीच तपासणी करून घ्यायला पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी डॉक्टर प्रवीण भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.